उदाहरण सांगत असतो. परमार्थामधला अनुभव कसा असतो माणसाला. काशीचे विद्वान पंडित, काशी विश्वेश्वराची दररोज पूजा करणारे विद्वान ज्ञानी दशग्रंथी ब्राह्मण पैठणला एकनाथ महाराजाची कीर्ती ऐकून पैठणला आले. पैठणला येऊन नाथ महाराजांना सांगू लागले, महाराज म्हणले काल माझ्या स्वप्नामध्ये देव आले. म्हणजे देव आले. स्वप्नामध्ये देव येणं ही सुद्धा महत्वाचं. आयुष्यभर परमार्थ करणाऱ्याच्या स्वप्नामध्ये देव जात नाही. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी ते तू आम्हापाशी मागे पुढे. 80,000 वर्ष तपश्चर्या त्यांनी केली, त्याच्या स्वप्नामध्ये नाही देव. देव स्वप्नात येणं हे सुद्धा परम भाग्य आहे. आमच्या स्वप्नामध्ये कधी भूत येते, कधी साप येतोय, कधी तर काहीतरी येते, काहीतरी येते आणखी. पण देव स्वप्नात आलं हे शुभ लक्षण आहे. एकनाथ महाराजांच्या पाया पडला. महाराज म्हणले देव माझ्या स्वप्नात आला. नाथ महाराज म्हणले बाबा, म्हणले तुझ्या स्वप्नामध्ये देव आला, कितीतरी तू भाग्यवान आहेस. म्हणले खरंच आम्ही रात्रंदिवस भजन करतो, पण आमच्या स्वप्नामध्ये नाही. अहो ऐका तर म्हणले आणखी पुढं स्वप्नात येऊन काय सांगितलं. स्वप्नामध्ये सांगितलं म्हणले तू पैठणला जा. पैठणला एकनाथ महाराज म्हणून ग्रहस्थ आहेत ते, आणि त्यांच्या घरी श्रीखंड्या नावाचा एक नौकर आहे. म्हणले नौकर, श्रीखंड्या नावाचा नौकर प्रत्यक्ष भगवंतच आहे. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देवानी काम करावं ही एकनाथ महाराजाची योग्यता. संत कसे असतात. संत हे शांत असतात. संत हे श्रीमंत असतात. तर एकनाथ महाराजाकडे सगळंच होतं. बस किती श्रीमंत होते एकनाथ महाराजाकडं. देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते एकनाथ महाराज. श्रीमंतही होते आणि शांतही होते. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढे मोठे श्रीमंती असणारे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. दिवसभर एक यवन नाथांच्या अंगावर थुंकला, नाथाला राग यावा म्हणून. पण नाथ महाराजाने इतके शांत काहीच म्हणलं नाही त्याला. असं शर्ट असं पुसून काढायचं, मंदिरात जाऊन स्नान करायचं. शेवटी तो यवन कंटाळला दिवस बोलता. म्हणले महाराज फार चूक झाली म्हणले माझी, विनाकारण त्रास दिला म्हणले तुम्हाला मी. पश्चातापे न शुद्धता, केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला म्हणले मला. नाथ बाबा काय म्हणले, नाही म्हणले तुझं लई पुण्य आहे म्हणले, फार मोठे उपकार केलेस माझ्यावर. मी लई आळशी माणूस आहे म्हणले. किती आळशी आहे. दिवसातून एकदा गंगेचं स्नान करतोय म्हणले मी, पण तू माझ्या अंगावर थुकलास. 42 वेळेस मला गंगेचं स्नान तुझ्यामुळं घडलं म्हणले. तू खरं माझा उपकार केलास माझ्यावर. तू एवढे शांत महाराज. आमच्या अंगावर जर कोण थुंकलं तर काय म्हणालो. हा एकनाथ महाराज कुठं, आपण कुठं. असे संत. आणि ते नाथ महाराजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की श्रीखंड्या नावाचा माणूस नाथाच्या घरी पाणी भरतोय. पाणी एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचं काम कोण करत होतं. 12 वर्ष एकनाथ महाराजाच्या पाठीमाग ध्रुपद उचलायचं काम श्रीखंड्या करत होता. श्रीखंड्या 12 वर्ष चंदन उगाळून द्यायचं काम श्रीखंड्याच करत होता. 12 वर्ष कावडीनं पाणी एकनाथ महाराजाच्या घरी तोच भरत होता. एवढा अधिकार त्या नाथाचा होता. विठाला विठाला.